हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळचं वातावरण बघा कसं झालंय. आज सकाळ धरून एकदम चकाचक सुंदर अशी सगळी झाडं भिजवून काढली. का झाडांना असं पाणी दिलं ना, आता 8 दिवस पाणी नाही दिलं तरी चालेल. सगळीकडं गारच गार, सगळं भिजावले. फुलं लगेच अशी फुलायला लागली. गुलाबाची झाडं एवढी लावली होती, एवढी फक्त एवढं एक गुलाबाचं झाड राहिले फक्त. बाकीची सगळी जळून गेली, एकच राहिले. लई लावली होती पण गुलाबाचं झाड काय येत नाही आमच्या दारात. तेवढं एकच काय आले काय माहिती, तेवढंच एक राखले. आणि आता सगळं काम आवरत आले. देवळा पुढं जायचंय आम्हाला. आज आहे 5वा दिवस. 6 आणि 7 नाही, आज 6वा दिवस असेल आहे ना ग. उद्या सौतमाळी महाराजांची पुण्यतिथी म्हणल्यावर हां उद्या शेवटचा दिवस. आणि परवा दिवशी काल्याचं कीर्तन असतं पुण्यतिथी झाल्यावरती. काय करते आता, उरक म्हणतात आधी स्वयंपाकाला जायचे, वाढू झालं पुकारतात, पुऱ्या लाटायच्या त्याच्यामुळं. पुऱ्या दुपारी केव्हा केलत्या होय. स्कूटी चार्जिंगला लावली का? आता ती गाडी घेऊन जायची वेळ तू. हा मग काय कशालाही करते. सगळं झाडून पाणी देऊन इकडचं भिजवलंय. हो का, ही मका भिजावली, भाजी भिजावली, इकडची झाडं भिजावली, इकडची पण भिजावल्यात सगळं. परत झाडून हे काढलं. आज एवढंच काम चाललं होतं. चराय बांधलेली गुरं पण आणली, बांधले ती त्यांना गोळी ठेवली आहे. म्हणलं लवकर यारवाळे उरकून, पण तरी धार काढल्याशिवाय पण. ज्ञानेश्वरी दामाने का वाटतं, काय करताय काय करताय? आत्यांनी तर साडी ही बदलून ओके मध्ये झालं. पण आत्याने ते लवकर जातात, मी जाते उसारा मागणं. धारी काढल्याशिवाय मला काही जाता येत ना. नुसतं आबाळ आलेलं असतं आणि सूर्य तर काय मावळायला गेलंय. 7 वाजत आले. काय का मग खुडताय कवळा पाला होय? हो का, छटून लय वेळा पडलंय, लय वेळा त्याला उभा केलंय, आपटलंय, झपाटलंय लय, पण शेवटी राहिलं लय. आतापर्यंत एवढं मोठं झालं असतं ना, पण प्रत्येक पावसात ती पडायचं, प्रत्येक पावसात झाड पडायचं. ती काटून छटून तोडून एवढं राहिलं या. ज्ञानेश्वरी गाडी घेऊन आली बघा. आजी आहे पुढं अशी कंडाळी ना ज्ञानेश्वरी. ती जिपऱ्या काय सोडल्या तर काय, अगं बघ तिकडं विहीर आहे पुढं. लय आगाऊ लय, असं कंडई ना तिला वाटतं मी एवढ्या गाड्या पटापटा सगळ्या शिकावत का नाही, की दमत नाही. मोठी गाडी शिकायसाठी तिच्या पप्पाच्या मागे लागली आहे. मोठी गाडी आहे आमच्या दीपक भाऊजींच्या घरी, आणलीच नाही त्यांनी. बस कर, नको पेट्रोल नसू, नको पेट्रोल नसू. रोज तिला याड चालू अन्नाला नाही बरं का तेवढं याड, पण हिला नुसतं तिला कळतच नाही किती. हो ना. आणि आमच्या घराशेजारचं वातावरण सगळ्यांनी कसं आहे कमेंट करून सांगा. आज लय गार लागतंय, आज सगळं भिजावले. आमचं रवी सर आलंच बाहेर घरातनं, झोपून दमलं असतं ना. काहीतरी प्लॅनिंग चाललं असेल. मन चांगली हनते अहो गाडी. ज्ञानूला वाटतं हेलिकॉप्टर चालवतो आता. वाटतंय मी हेलिकॉप्टरच चालवते, काय गाडी चालवते म्हणजे काय तिला साध. तिला भारीच वाटतंय तर काय करावं. एका झाडाने दिलं अंग टाकून. कुठले हो, त्यांनी नाही अंग टाकून दिलं. ती हाय ना बारक नतार, त्याने ती पाडलं या. रोज येतंय सोडलं की हो काही गुलछडी खातं या. त्याला दुसरं गावातच नाही, रोज येतं ती गुलछडी खातं या. सगळीकडचं गुलछडीचं डवचं मारतंय. त्याने पाडलं ना, हा होतं ग. पाडलं म्हणजे ही करा की बांधावं लागेल. ती किती वडलं ना तरी ती तिकडून उधळते ना डायरेक्ट ही गुलछडी खायला. त्याला ती पटाना एक गुलछडी आलेली, मुदाम तसं करतं या. किती त्याला हे केलं, अहो सगळ्या गुलछडीला कळायला लागल्यात. हो का, काय झाड पडलं ती सगळ्या त्या तिकडून सगळ्यात. अगं ब्रेक त्याचा माग पुढं काय असतात की का, पुढं विहीर आहे वा सगळ्यात बघ. घातल्या
अहो त्याचा ब्रेक ही बघ स्कूटी नाही त्याची. काय कमेंट करायची शिकली का नाही नेली गाडी काहीतरी टाका म्हणलं काहीतरी कमेंट करा. त्यांनी घ्या काय शेवण किती नाही नाही शेवंतीच आहे त्या. येतात का बघा बरं शेवंतीच आहे लाल पिवळा पांढरा. आमच्या दारात सगळी झाडे आहे, सगळी. आणि निवांत गप्पा हाणत बसलोय का तर आम्हाला काम नाही स्वयंपाक नाही. जायचंय उरकून फक्त धार काढायचं काम आहे, बाकी सगळं आवरून घेतलेलं आहे म्हणून असा निवांत आराम चाललाय. आणि आता कसं पार्सल कमी कटाळाला सकाळ हात बंद नाही काय पार्सल आता थोडी कमीच आले ती. आता थोडंसं राहिलंय आपलं कुरडई सगळी झाडं भिजावली पार आंब फिंब ही झाडं ती झाडं सगळे तिकडे वरनं पाणी होताना दाखवलं की आता फक्त कुरडई ज्वारीचे पापड आणि सांडगे हे राहिले असं थोडं थोडं. करीतच केली. तेवढं आपलं द्यायचं आता जसं जसं ऑर्डर येते. आणि तशा मागाशीच लिहिल्या ते ऑर्डर ॲड्रेस आल्यात 5-6 जणींचं आहे तर कुणाकुणा सांडगे येतं, कुणाच्या कुरडई ज्वारीचे पापड येतं, चकली आहे असं आहे त्यांचं. आता असून द्या घ्या पावसा पाण्याचं खाबाया नाही ती ज्ञानेश्वरीला म्हणलं ती ही करायचं चल तर ते म्हणली राहून दे आता आजच्या दिवस. पण टाकावंच लागणार आहे तर निघून परत पोचत नाहीत लवकर. आज सोमवार आहे म्हणले की मग नेमकंच आपलं शुक्रवारपर्यंत पोचत्यान सगळ्याचं. कोल्हापूर पुणे आणि मुंबई जास्त पार्सल मुंबई पुणे लय गेली. आणि हैदराबाद इकडच्या साईडला पण गेली अशी खाली केरळ साईडला पण लय भरपूर गेली. पण केरळला ह्याला दुसऱ्या राज्यात जायचं म्हटलं का नाही महाराष्ट्र बदलून एक 10-15 दिवस बरोबर लागतं पार्सल. किती फास्ट आहे ह्यानी टाका. चल मला बसून घेऊन आता बघू जाते का गाडी. नाही ती डबल नाही जमत अजून तिला. नाही ती एकटी शिकती अजून. डबल ब्रेक ही अचानक असा दाबला हे झालं माणूस लगेच असं तोंडावं का लागतं ते. स्कूटी लगेच शिकली ती एका दिवसात. पण ती ही वाईट जजमेंट जुळत नाही ना ती ब्रेक मागं पुढं ती ही करायचं. आणि असू द्या गप्पा मारत मारत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना.